नाही का? हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलांवरील अत्याचार वाढत राहू द्या, ते वाढत गेले पाहिजेत. खुलेआम तरुणींची महिलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणे घेणं नाही, अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. पण सरकारला आमचं म्हणणं आहे, हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका. काय तुम्हाला मसुदा करायचा आहे, त्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे, काही अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे पाठवा. राज्याची इज्जत आता शिल्लक राहिलेली नाही. जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार यूपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार यूपी पुढे आहे, आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे नेता येत माहीत नाही, पण महिलाच्या अत्याचारावर मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही, सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.